हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्लॉग्स. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर मग तुम्हाला कळालंच असेल, मी परत आली म्हणजे काहीतरी घेऊनच आली असेल. आणि आज होता आपला वीकेंड. मग वीकेंडला बाहेर जाणं कंपल्सरी असतं ना, मग ते कसं काय सोडायचं. तर मग आम्ही सकाळ सकाळी मस्त रेडी होऊन निघालो होतो मिसळ खायला. आणि आम्ही कुठे जाणार होतो हे तुम्हाला मी थोड्या वेळातच सांगते. पूजा सौरभ पण आले होते आमच्यासोबत. मग आम्ही त्यांच्याच गाडीत निघालो आणि आम्ही मिसळ खायला जाणार होतो औंधला. खायला तर मिसळच गेलो होतो, पण रस्त्यात आम्हाला ना हे मस्त असं तुळशी वृंदावन दिसलं. मग म्हटलं बघूच विचारून त्याचे किती प्राईज आहेत काय. आणि शेजारीच ना हे असं मस्त एक नर्सरी पण होती. मग तिथे आम्ही थोडीफार झाडं पण पाहिली, पण घेतली काहीच नाही. आणि फायनली आम्ही पोचलो जिथे आम्हाला मिसळ खायची होती तिथे. आम्ही आलो होतो वाढीव मिसळ खायला. आणि ही वाढीव मिसळ आहे औंधमध्ये. खूप मोठं असं काय ॲम्बियन्स नाही आहे, पण मिसळची चव मात्र एक नंबर. ह्यांच्या बोर्डवरून तुम्हाला कळतच असेल की इथे मिसळऐवजी अजून काय काय भेटतं. तुम्ही बघू शकता की सिटिंग एरिया खूप पण मोठा नव्हता. 5 ते 6 टेबल असतील आणि मग तुम्ही इथेच बसून मस्तपैकी तुमची मिसळ एन्जॉय करू शकता. इथे बसून आम्ही रश्मी आणि हर्षलसाठी वेट करत होतो, कारण ते पण येणार होते आमच्यासोबत मिसळ खायला. फायनली ओवीचं बेस्ट फ्रेंड वीरू आला, रश्मी हर्षल आले. मग काय ओवीची मजाच. ती अगदी वीरूच्या शेजारीच बसायचं असतं तिला. ह्या चिमुकल्यांच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या. त्यांना असं वाटतं की बापरे, आपण किती दिवसानंतर भेटलोय. आता मी तुम्हाला दाखवते त्यांचा मेन्यू. स्पेशल मिसळ घेतली ना ती 130 रुपये. आणि त्यामध्ये काय काय येतं ते पण मी तुम्हाला दाखवल. आम्ही सगळ्यांनी स्पेशल मिसळ घेतली होती. आणि जर तुम्हाला साधी मिसळ घ्यायची असेल ना, त्याचं प्राईज होतं 80 रुपीज. म्हणजे फक्त मिसळ आणि 2 पाव येतील त्यासोबत. मिसळसोबत ना मिसळमध्ये पण मटकी होतीच, पण त्यांनी वाटीत पण मटकीची उसळ दिली होती. फरसाण होतं, गुलाबजाम, कांदा, दही, पापड आणि सोबत भेटेल तुम्हाला ताक पण. आणि तुम्हाला जर रस्सा अजून हवा असेल तर ते रस्सा पण सेपरेट ठेवून देतात इथे. आम्हा सगळ्यांना लागली होती खूपच भूक. मग आम्ही सगळे बसलो मस्त निवांत मिसळ खायला. तर मिसळ कशी खायची, त्यामध्ये आधी कांदा टाका, लिंबू पिळा, मस्त फरसाण हवा आहे तर फरसाण टाका, फरसाण नसेल तर शेव टाका. मग तुम्हाला जर दही हवं असेल तर तुम्ही दही पण टाकू शकता. मला दही असं टाकायला नाही आवडत म्हणून मी नाही टाकलं. मग पाव घ्या, मिसळमध्ये मिक्स करा आणि मस्तपैकी खाऊन घ्या. आ हा हा हा, टेस्ट तर एक नंबरच होती बरं का. मी पुण्यात इतक्या मिसळ खाल्लेत, पण मला त्यांची मिसळ काय आवडली नाही. आणि मी आहे नाशिकची, तर मग नाशिक सोडून मला दुसरीकडे पहिल्यांदा मिसळ आवडली आहे म्हणजे ती आहे ही वाढीव मिसळ. मस्त अशी झणझणीत मिसळ होती, म्हणजे आपल्या नाकाडोळ्यातून पाणी सुटल. पण टेस्ट खूपच भारी होती बरं का. पोट भरून आम्ही सगळ्यांनी मिसळ खाल्ली. म्हणजे आता संध्याकाळपर्यंत काय जेवणाचा ताणच नाही, कारण मिसळ थोडी हेवी असते आणि टेस्टला छान असेल तर आपण 1-2 पाव एक्स्ट्राच खाऊन घेतो. मिसळ खाऊन झाल्यानंतर आम्ही बिल दिलं आणि आम्हा सगळ्यांचं बिल झालं होतं 800 रुपये. कारण आम्ही एक्स्ट्रा पाव पण घेतले होते, काहींनी एक्स्ट्रा पापड पण घेतले होते. मग ते सगळं इन्क्लूड करून आमचं बिल झालं होतं 800 रुपये.
मिसळ खाऊन झाली, मग आम्ही आता डिस्कस करत होतो की आता काय करायचं. आम्ही सगळे रिटर्न निघालो घराकडे. रस्त्यात आम्हाला हे कॉर्नवाले दादा दिसले आणि यंदाच्या पावसाळ्यात मी अजून कॉर्नच नव्हता खाल्ला. मग त्या दादांना म्हटलं, दादा मस्तपैकी लिंबू मिरची लावून ना कणीस तयार करा, मस्त भाजून द्या बरं का. आणि हे आम्ही पार्सल घेतले म्हणजे घरी जाऊन निवांत खाऊ. तोंडात पाणी आलं ना तुमच्या. आणि ज्यांना मिसळ खायला आवडते ना, तर नक्कीच तुम्ही एकदा वाढीवची मिसळ ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि बजेट फ्रेंडली पण आहे आणि तोंडाला चव पण येईल. मग माझं नाव काढाल तुम्ही की बरं झालं बाई तू सांगितलं आम्हाला, पुण्यात पण छान मिसळ भेटते असं. आता माझा व्हिडिओ पाहिलाच आहे तर लाईक शेअर सबस्क्राईब पण करूनच द्या. आणि मी फोटोज वगैरे ना माझ्या इंस्टाग्राम हँडलवरती शेअर करते, तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे.